थेट दृश्य ही पश्चिम बंगालमधली दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मतदानाकरता पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं। 93%हून अधिक हे मतदान पार पडले। आता पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याकरता आज मतदान होत आहे। ही थेट दृश्य मतदान केंद्रावरची आपण या क्षणी पाहतोय। त्यामुळे आज दुसऱ्या टप्प्याकरता किती टक्के मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच दरम्यान आणखीन एक महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे। पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे। निवडणुका संपताच नागरिकांना झटका बसेल असं आता म्हटलं जात आहे। युद्धामुळे महाग झालेल्या कच्च्या तेलामुळे आणि डॉलर महागल्यानं आता विधानसभा निवडणुका पार पडताच पेट्रोल आणि डिझेलचे दर किमान 5 रुपयांनी वाढतील अशी एक भीती व्यक्त केली जाते। किंबहुना 29 एप्रिल नंतर देशात पेट्रोल डिझेल महागेल असा राहुल गांधी यांनी मोठा दावा केलेला आहे। निवडणुकीच्या काळात दिलेली सूट ही समाप्त झाली आहे। आता महागाईचा तडाखा बसेल असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारनं भाव स्थिर ठेवले। आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की खिशाला कात्री बसणार असं राहुल गांधी ट्विट करतायत। निवडणुकीच्या काळात दिलेली सूट समाप्त झाली। आता महागाईचा तडाखा बसणार। एकोणतीस एप्रिल नंतर म्हणजेच आजच्या दिवसानंतर पेट्रोल डिझेल दोनही महाग होतील। कारण आज शेवटच्या टप्प्यातलं मतदान पश्चिम बंगाल तामिळनाडूमध्ये होत आहे। जेव्हा तेल स्वस्त होतं तेव्हा मोदी सरकारनं नफा स्वतःकडे ठेवलेला होता। आता ते महाग झालं म्हणून त्याचा बोजा तुमच्यावर टाकला जाणार असं राहुल गांधी यांचं ट्विट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।